धोरणाधिकारी थँक्यू. पुन्हा एकदा मी मोठी जबाबदारी देतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सफेद संघ बाणे, बाबुराव चांदोरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने आमचे जे 72 व्हॉलंटियर्स कोर्टवरती काम करतात त्यांनी आपापली पोझिशन सांभाळायची आहे. मॅचेस चालू होतील, आपण बसून घ्यायचं आहे. निवड समिती सदस्य यांच्या व्यतिरिक्त कोणालाही खेळांना थांबून द्यायचं नाही आहे. चालू सामन्याचे सामनाधिकारी आणि पंच आणि चालू सामन्याचे सामनाधिकारी आणि प्रशिक्षक व्यवस्थापक. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने संघटन समितीला मान देऊन ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री बाबासाहेब पारे, पत्रकार माननीय अर्जुनराव पसाले व्यासपीठावर उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष माननीय आमदार आदरणीय श्री अतुलजी भेंडके साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं कुशल नेतृत्व या राज्याजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला प्राप्त झालेलं आहे आणि महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या वतीने एक फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना याच महिन्यात दिली जाईल आणि त्याच्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. पुणे जिल्हा कबड्डी संघटना तमाम पुणेकर आपल्याला पाठिंबा दर्शवित आहेत आणि आपल्या लिडरशिपमध्ये कबड्डीने भरपूर चांगली कामगिरी करावी, कबड्डीचा भरभराट व्हावा. सांगली आपल्या विनंती आपण स्टेज कशी व्हायचं, किरण दादा सांगली आपली विनंती आपण स्टेज कडे व्हायचं. कोर्ट नंबर 6 सामनाधिकारी सामना सुरू करा. कोर्ट नंबर 6 चौथा राऊंड आहे. माझ्या भाऊ चौथा राऊंड. हा चौथा राऊंड समाप्त झाल्यानंतर आपण 1 तासाचा ब्रेक घेणार आहोत आणि या 1 तासाच्या ब्रेकमध्ये आपण 24व्या कबड्डीतील पुरस्कार वितरण समारंभ सुरू करणार आहोत. म्हणजे आपण या ठिकाणी 24व्या कबड्डी समारंभ पार करत आहे. या ठिकाणी आम्ही सर्व सत्तांनी एक अतिशय महत्त्वपूर्ण सूचना व्यासपीठावरती दाखवली.
जे मान्यवर आहेत त्यांच्यासाठी आज कबड्डी दिन आहे. मागील ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराचे मानकरी आणि दैनिक लोकसत्ताचे पत्रकार ज्यांनी आपल्या वर्तमानपत्रामध्ये कायमच कबड्डीला वरचं स्थान दिलं असे आमचे सहकारी मित्र आदरणीय ज्ञानेशजी भुरे यांचंही आम्ही संघटन समितीच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत करतोय. तसंच त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. ज्ञानेशजी भुरे या सत्रातील सामना संपल्यानंतर 24वा कबड्डी दिन आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आपण कुठेही जाऊ नये, कारण त्यानंतर सुद्धा या ठिकाणी सायंकाळच्या सत्रामध्ये एक फेरीतील सामना आपण खेळणार आहोत. नांदेड जिल्हा विरुद्ध लातूर जिल्हा, मुंबई शहर पश्चिम विरुद्ध पालघर जिल्हा, बीड जिल्हा विरुद्ध पुणे शहर, रत्नागिरी नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा विरुद्ध नाशिक ग्रामीण, धुळे विरुद्ध ठाणे ग्रामीण. या ठिकाणी उर्वरित एक सत्रातील 5 सामने या 71वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा पार पडणार आहे. आपल्या सर्वांना विनंती असणार क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी यानंतर कबड्डीचा समारंभ आपण या ठिकाणी पार पडणार आहोत. त्यानंतर अजून एक फेरीतील सामना. फर्स्ट एड ट्रेन क्रमांक 2 वरती फर्स्ट एड फिजिओथेरपिस्ट आपल्याला विनंती आपण ट्रेन क्रमांक 2 वरती यायचं. पॉइंट रायगड.
मेडिकल टीम फर्स्ट एडची आपल्याला विनंती, आपल्याला दिलेले ॲम्ब्युलन्सवाले आपल्याला विनंती आहे की दादा आपण कुठे आहात? दैनिक लोकसत्ताकचे पत्रकार आदरणीय ज्ञानेशजी बुरे यांचा सन्मान मी पाटोळे सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. लोकसत्ताचे वार्ताहर आदरणीय ज्ञानेशजी बुरे यांचा सन्मान आपण पाटोळे सरांच्या हस्ते करतोय. ज्ञानेशजी बुरे. लोकसत्तेचे पत्रकार आहेत ज्ञानेश भुरेजी आणि आमच्या महाराष्ट्राच्या कबड्डी संघटनेला खास करून पहिली शिवशाही चषक कबड्डी स्पर्धेची ड्राफ्टिंग ज्यांनी केली होती ते माननीय श्री स्वर्गीय PD भुरे साहेब यांचे सुरुवातीला सामने समाप्त झाल्याबरोबर आपण 24वा महाराष्ट्र कबड्डी टीम पुरस्कार वितरण समारंभ सुरू करणार आहोत. व्यासपीठावरती जे आमचे मान्यवर बसलेले आहेत त्यांच्या खास माहितीसाठी आपण जरा पण वाईट मानून जायचं नाही, कारण की आजचा दिवस व्यासपीठावरती महाराष्ट्र कबड्डी टीम पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा राहणार आहे. जवळजवळ 60 ते 70 पुरस्कार विजेते या व्यासपीठावरती अंथरलेल्या खुर्च्यांवरती बसणार आहेत. आपण त्यांचा मान राखायचा आहे, कारण की ते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडू आहेत. आजचा दिवस त्यांचा आहे. आपण कृपया व्यासपीठाच्या समोर आपण बसायचं आहे. आपल्याला तिथे व्यवस्था केली जाईल. सर्व आमचे जे मान्यवर आहेत आपण कृपया आमची अडचण लक्षात ठेवायची आहे. 67 पुरस्कार विजेते आज व्यासपीठावरती बसणार आहेत आणि त्यांचा आजचा दिवस आहे. आपण कृपया व्यासपीठाच्या समोर बसायचे. फक्त पुरस्कार विजेते खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू हेच व्यासपीठावरती बसतील.
श्री राजेंद्र लोंढे आपण व्यासपीठावरती या. श्री रामदास कातनकर आपण सुद्धा व्यासपीठावरती या. सतेज संघाचे डायरेक्टर श्री राजेंद्र लोंढे आपण सुद्धा व्यासपीठावरती या. अमित शिंदे आपण व्यासपीठावरती या. मी श्री रामदासजी चाकणकर यांना संघटन समितीच्या वतीने विनंती करतो. ज्येष्ठ पत्रकार पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे समर्थक माननीय बाबासाहेब तारे यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. श्री बाबासाहेब तारे यांचा सन्मान व्यासपीठावरती होतोय. सतेज संघाला नेहमीच तारे साहेब मदत करत असतात. श्री अमित शिंदे आपणास विनंती. साम्राज्य लढाचे पत्रकार श्री अर्जुन पसाले साहेब यांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने आपण करावं. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री अर्जुनजी शिंदे यांचे सुपुत्र लोकमतचे पत्रकार जागृती विचारे आपणास विनंती राहील. आपण गुणवंत जाधवर लोकमतचे पत्रकार यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. गुणवंत जाधवर प्रशांत जाधवरजी आपल्याच आडनावाचे एक सदग्रस्त इथे पत्रकार आहेत. लोकमत पत्रकार गुणवंत जाधवरजी सतेज संघाचे स्नेही पुणे जिल्हा कबड्डी संघटनेला फार मोठी मदत करत असतात. गुणवंतजी जाधवर आपले मनापासून धन्यवाद. महाराष्ट्राची आणि या देशाची गुणी खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेती एशियन मेडलिस्ट सोनाली शिंदे उपस्थित आहेत. तिचं स्वागत आहे. सोनाली, आपण जरी सूचना ऐकत असाल किंवा तुझ्या नावाची अनाउन्समेंट ऐकत असेल तर आपण व्यासपीठावरती या. तुम्ही व्यासपीठावरती या. सोनाली शिंदे. येस सोनाली. सोनाली शिंदे. सायली शिंदे आपणास विनंती. आपण कृपया व्यासपीठाच्या मध्यावरती यायचं. सायली शिंदे. सायली शिंदेजी आपण व्यासपीठाच्या मध्यावरती यायचंय. सोनाली शिंदे ब्रॉन्झ मेडलिस्ट, एशियन गोल्ड मेडलिस्ट, भारतीय रेल्वे, महाराष्ट्राची, शिवशक्तीची, मुंबईची एक फार मोठी खेळाडू. सायली शिंदे मॅडम, आपण सोनालीचा सत्कार करायचा आहे. सोनाली शिंदे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे खजिनदार श्री मंगल पांडे आपण सुद्धा सोनाली शिंदेच्या सत्कारासाठी थोडा हातभार लावायचा आहे. मंगल पांडेजी, सोनालीचा सत्कार आपण करा. मंगल पांडेजी. मंगलजी. या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तर ज्यांनी महाराष्ट्र राज्याचा या भारत देशाचं नाव लौकिक केलं, महिला गटातील सोनाली शिंदे यांचा सत्कार होत आहे. वेलकम सोनाली. या भव्य कबड्डी स्पर्धेत तुझं हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद सोनाली. सोनाली, तुला ज्युनियर गटामध्ये खेळत असताना मी बघितलेलं आहे.
एलन एक छोटी सी पट्टी लगाती थी सफेद कलर का और राजेश पाड़े में मुझे बताते थे ये सोनाली नाम करने वाली आहे आणि सोनालीने एवढं मोठं नाव केलं की आई बापाला तर मोठं केलं, राजेश पाडवेंना सुद्धा मोठं केलं, आपल्या देशाला मोठं केलं, महाराष्ट्राला आणि मुंबईला सुद्धा मोठं केलं. सोनाली खरं तर तू सोन्यासारखीच आहे. सोनाली थँक्यू. कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरूड विधानसभा माननीय श्री नितीन कळमकर सर, आपणास कृपया विनंती आपण व्यासपीठावरती या. पुरुष विभागातील संघांच्या व्यवस्थापकांनी कृपया नोंद घ्यायची. उद्या सकाळचं सत्र आहे. फक्त 3 दिवसामध्ये हे राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आपल्याला पूर्ण करायची आहे. उद्या सकाळचं सत्र आहे. मंडप डेकोरेटर भाई सलमान, आपण व्यासपीठावरती या. मंडप डेकोरेटर भाई सलमान. सहकारी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन बाबूराव चांदेरे आपल्याला चहा पाण्यासाठी घेऊन जात आहेत. स्टेज वरती यानंतर कबड्डी दिनाच्या निमित्ताने ज्यांचा सन्मान होणार आहे ते मान्यवर या व्यासपीठावरती असतील आणि आपण सर्वांनी त्यांच्या सत्कारामध्ये सम्मिलित व्हायचं आहे. 24वा महाराष्ट्र कबड्डी दिन चला व्यासपीठावरती आपण सर्वांनी चहा पाण्यासाठी चालायचं आहे. सोसायटी चहाच्या वतीने आपल्याला सर्वांना चहा वितरित केले जाईल. चहा पाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. सहकारी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन श्री बाबूरावजी चांदेरे आपल्या समवेत असतील आणि यानंतर व्यासपीठावरती फक्त पुरस्कार विजेते हेच बसतील आणि आपण सर्वांनी त्यांना पुरस्कार घेत असताना सन्मानित होत असताना आपण बघायचं आहे आणि टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. कबड्डी दिनाच्या निमित्ताने ज्यांचा सत्कार होणार आहे तेच पुरस्कार प्राप्त आमचे ज्येष्ठ खेळाडू आहेत तेच व्यासपीठावरती बसतील. फक्त सत्कार ज्या कबड्डी दिनाच्या मंडप डेकोरेटर सलमान
भाई सलमान या आपण व्यासपीठावरती या. मंडप डेकोरेटर सलमानचे जबाबदार व्यक्ती आपण स्टेजवरती या. उद्या सकाळचं सत्र आहे. सर्व सामनाधिकारी संबंधित संघाने याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर आमचे व्हॉलेंटियर्स आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. उद्या सकाळचं सत्र आहे आणि आज सामने समाप्त झाल्यानंतर कबड्डी दिनाच्या निमित्ताने जे पुरस्कार विजेते आलेले आहेत ज्यांचा सत्कार होणार आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांचे रिलेटिव्ह फ्रेंड्स आपणा सर्वांची भोजनाची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्व संघांचे व्यवस्थापक लक्ष द्यायचं आहे. उद्या सकाळी आपली उपस्थिती या ठिकाणी 9 वाजता पाहिजे. एक्झॅक्टली 9:30 वाजता आपण सहाई क्रीडांगणाची शिट्टी वाजवणार आहोत. सर्व संघ ज्यांचे सामने उद्या सकाळी आहेत आपण एक्झॅक्टली 9 वाजता या क्रीडांगणामध्ये उपस्थित व्हायचं आहे आणि एक्झॅक्टली 9:30 वाजता आपण सामना चालू झाल्याची पहिली शिट्टी वाजवणार आहोत. एक महत्वाची सूचना, 4थ्या सत्रातले सामने समाप्त झाल्यानंतर 5व्या सत्रातला जो सामना आहे तो कबड्डी दिन पुरस्कार वितरण समारंभ झाल्यानंतर होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 4थ्या सत्रातले सामने सुरू आहेत आणि 4थ्या सत्रातले सामने समाप्त झाल्यानंतर कबड्डी दिनाचा 1 तासाचा कार्यक्रम आणि 1 तासानंतर आपण 5वा सामना सुरू करणार आहोत. 5व्या सत्रातला सामना सुरू करणार आहोत.
12-13 करायची ती त्यापेक्षा हे टप्प आहे. लगेच चालू होते इव्हन रिटेल स्कोरिंगमध्ये आज जाऊ नाही शकत. 1 सेकंड पण गेला ना तर आजच्या सत्रातला हा चौथा सामना आहे. यानंतर पाचवा सामना जो होणार त्याच्यासाठी 1 तासात आपण ब्रेक देतो.
श्री विश्वनाथजी पाटोळे आपण व्यासपीठावरती या. जे प्रेक्षक जे खेळाडू या ठिकाणी स्टेजच्या आजूबाजूला उभे आहेत आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी बसून घ्यायचं कारण काही क्षणात या ठिकाणी आपण 24वा कबड्डी दिनाचा कार्यक्रम साजरा करणार आहोत. संपूर्ण क्रीडांगण आपण या ठिकाणी खाली करायचंय. सर्वांनी बसून घ्यायचंय. कोणी उद्या सकाळी 9:30 हे बोललं नव्हतं. चौथ्या सत्राचा सामना समाप्त झाल्यानंतर एक सत्र 5वं सत्र राहील आणि आपण चौथ्या सत्राचा सामना समाप्त झाल्यानंतर आपण तासाचा एक ब्रेक घेतोय आणि त्या ब्रेकमध्ये आपण 24वा कबड्डी दिन पुरस्कार विजेते जे ज्येष्ठ खेळाडू आहेत त्यांचा सन्मान आपल्या सर्वांच्या साक्षीने करणार आहोत. आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे. ज्यांनी महाराष्ट्रासाठी अगदी भरभरून कामगिरी केली, महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय स्पर्धेवरती ज्यांनी खऱ्या अर्थाने घाम गाळून मेडल्स प्राप्त करून दिले, अशा मोठ्या खेळाडूंचा सत्कार, मोठ्या संघटकांचा सत्कार, मोठ्या पंचांचा सत्कार आज आपल्या सर्वांच्या समक्ष होणार आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय. फक्त 1 तासाचा ब्रेक घेऊ. 1 तासामध्ये आपण सत्कार समारंभ घेणार आहोत आणि तदनंतर 5वा सत्र आपण सुरू करणार आहोत. सर्व खेळाडू नांदेड आपल्याला जी भेटवस्तू देण्यात आलेली आहे तो आपण परिधान करायचं आणि व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. व्यासपीठाच्या समोर बसायचं, मैदानात बसायचं. ढोल लेझिमवाले आपण 6 नंबर क्रीडांगण कोपऱ्यात चालायचंय आणि सर्व पुरस्कार विजेते खेळाडू आपली सुद्धा उपस्थिती त्या 6 नंबर क्रीडांगणाच्या कोपऱ्यात पाहिजे. आजचे आपण आमचे सेलिब्रिटी आहात, आमचे पाहुणे आहात आणि तुमचा सत्कार होताना पाहून खरोखरच आम्हा सर्वांना आनंद होणार आहे. विशेष करून पुणे जिल्हा कबड्डी संघटनेला संबंधित सर्व जे संघ आहेत, संलग्न संस्था आहेत, त्या सर्वांना फार मोठा आनंद होणार आहे. ज्या संघाचा सामना संपलेला आहे आपल्याला विनंती आहे की आपण कृपया करून चेंज